पहा सुखी जीवनाचा मंत्र. सर, शीघ्रपतन थांबवण्यासाठी मेडिकल थेरपी काय असतात त्याबद्दल पण सांगा सर. वा, खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा. म्हणजे हे बिहेवियरल थेरपी झाल्या, काउन्सिलिंग झालं, त्याच्या पलीकडे देखील कंट्रोलमध्ये येत नसेल तर काही औषधी असतात का? बरोबर आहे. हो. चला सांगूया तुम्हाला नक्कीच. म्हणजे आपला आज एक टॉपिक जो आपण दिलेला असतो तो कम्प्लीट त्याच्या लक्षणापासून, डायग्नोसिसपासून आणि ट्रीटमेंटपर्यंत जातो. सांगूया आपण. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते. तुमचं काउन्सिलिंग झालं, त्या ठिकाणी दोघांना समजावून सांगणं झालं, त्यांची अनबन नीट करून झालं, पण काही केमिकल कॉजेस आहेत, काही फिजिकल त्यामध्ये काही हार्मोन्स बदललेले आहेत, काही जणांना ब्रेनकडनं त्यावर कंट्रोल जात नाही. त्यासाठी काय असतं, सेंट्रली ॲक्टिंग काही मेडिसिन असतात. हे सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन तुम्हाला कॉम्बिनेशन थेरपीमध्ये म्हणजे काय, त्या समोरच्या व्यक्तीला कॉम्बिनेशनमध्ये कमजोरी देखील असते. असा आयसोलेटेड एक प्रकार नसतो. मग कमजोरीची मेडिसिन त्या ठिकाणी वाचवण्यासाठी दिली जातात. सेंट्रली ॲक्टिंग म्हणजे ब्रेनकडनं जी कमांड जात असते मज्जातंतूद्वारे त्या लिंगाकडं कंट्रोल करण्याची, त्या वॉलची जी आहे त्या कमांडसाठी मेडिसिन दिली जातात. पुढचा भाग काय आहे तो डिसेन्सिटायझर्स. म्हणजे काही कारणामुळे लिंगाचा समोरचा भाग आहे त्याला काही इन्फेक्शन असेल, त्याचे सेन्सेशन हायपर झाले असतील, तर अशा वेळेला लोकल त्या ठिकाणी अप्लाय करायचे काही जल असतात. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे जल अप्लाय केल्यानंतर 5 ते 10 मिनटं थांबणं आवश्यक असतं. कारण बरेच जण ते लावल्याबरोबर इमिडिएट त्यांना एवढी घाई झालेली असते की मी जर ते पुसलं नाही तर मला तोपर्यंत समजा इरेक्शन गेलं तर काय करू, अशा गोष्टी होत नसतात. म्हणून कमजोरी आणि शीघ्रपतन हे कंबाईनली ट्रीट केलं जातं. हे जल रिमूव्ह करून का त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा असतो, तर हे जल जर तुम्ही रिमूव्ह नाही केलं तर समोरच्या पार्टनरला देखील ते जल जर अप्लाय झालं तर त्यांचे देखील संवेदना जाऊ शकतात. म्हणून मेडिकल थेरपीमध्ये ओरल थेरपी आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली आहेत, कमजोरीच्या ट्रीटमेंट आहेत आणि महत्त्वाचं डिसेन्सिटायझिंग जल देखील आहेत. हे घेतल्यानंतर नक्कीच तुमच्या पार्टनरचा शीघ्रपतनचा त्रास हा कंट्रोलमध्ये येतो.